केडीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र लढणार असल्याचं कळतंय। काँग्रेसला मात्र डिच्चू दिला की काय असा सवाल उपस्थित होतोय। राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका अस्पष्ट आहे, तर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचंही पाहायला मिळते। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र लढणार असल्याचं कळतं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी आतिश भोईर। आतिश, काय ताजे अपडेट आहे? कल्याणमध्ये जशी भाजप आणि सेनेची युती झालेली आहे तशीच मनसे आणि ठाकरे पक्षाची युती झालेली आहे। मात्र ठाकरे पक्ष आणि त्यात म्हणून मनसेची युती झाल्यामुळे जे काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष जो आहे त्यांना कुठेही घेतलं गेलं नाही ह्या आघाडीमध्ये। काँग्रेस जे आहे ते पूर्णतः नाराजी आहे। ते सोबतचा नारा देखील लावतात की आम्हाला कुठेही विचारलं गेले नाहीये, त्यामुळे आम्ही जी निवडणूक आहे ती एकत्र लढवण्याचं आमचं मानस होतं। महाविकास आघाडीचं एकत्र आम्ही लढवणार, मात्र शिवसेना किंवा मनसेकडनं आम्हाला कुठेही विचारणा झालेली नाहीये। त्यामुळे शिवसेना जे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आता स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला कुठेही विचारलं गेलं नाही। 2 दिवस राहिलेले आहेत तरी विचारणा होत नाही, त्यामुळे आम्ही पुढची निवडणूक सोबळावरती लढवणार असं जे पदाधिकारी त्यांच्याकडनं बोललं जातं। त्यामुळे काँग्रेसला डिच्चू दिलेला आहे याच्यावर असं स्पष्ट दिसून येत आहे। निश्चित आतिश, धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी। आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीत महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झालेली। एकीकडे ठाकरे बंधूंचं ठरलं, मात्र अद्यापही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं काहीही अपडेट जे ते इथं आलेलं नाही।